Hello students, chapter number first, mathematical logic. In the last article we have seen how to use logic in switching circuit. Exercise 1.5 we have completed question number first. Now see the question number second. What is our question second? Construct a switching circuit of the following. आपणाला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायला सांगितलंय. त्यासाठी नंबर फर्स्टला काय दिलंय आपणाला? निगेशन P and निगेशन Q और P and निगेशन Q. मग आता हा एक स्टेटमेंट पॅटर्न आपणाला दिलेला आहे आणि ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपणाला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. याच्या अगोदरच्या क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण सर्किट डायग्राम दिलेली होती आणि त्याचं कन्व्हर्जन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये केलं होतं. आता उलटं जायचं आहे आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्मचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? स्विचिंग सर्किटमध्ये. मग लास्टच्या आर्टिकलमध्ये आपण काय पाहिलं? जर ऑर आला असेल तर स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल आणि अँड असेल तर स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज. जनरली स्विच आपण कशाने रिप्रेझेंट करतो? S1, S2, S3. हेच लॉजिकमध्ये आपण काय केलं होतं? P, Q आणि R. ह्या Pचं जर निगेशन असेल, निगेशन P, तर स्विचिंग सर्किटमध्ये आपण ते कशाने रिप्रेझेंट करतो? S1 डॅशने. Qचं निगेशन म्हणजे निगेशन Q स्विचिंग सर्किटमध्ये आपण कशाने रिप्रेझेंट करतो? S2 डॅशने. आणि Rचं निगेशन R इज रिप्रेझेंटेड बाय S3 डॅश. सुरुवातीला आपणाला हा जो सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे याचं कन्व्हर्जन करावं लागेल S1, S2, S3च्या फॉर्ममध्ये आणि नंतर आपणाला डायग्राम कन्स्ट्रक्ट करायचे आहे. निगेशन P अँड Q पुन्हा P अँड निगेशन Q. याचा अर्थ ओरिजिनल स्विचेस आपल्याकडं दोनच आहेत. मग आपण काय लिहिणार? लेट P इज switch S1 is closed. Q is switch S2 is closed. Negation P म्हणजे switch S1 dash is closed आणि negation Q that is switch S2 dash is closed. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न negation P and Q or P and negation Q that is equal to. मग 1, 2, 3, 4 यांच्या साहाय्याने आपणाला रिप्लेसमेंट करायचे आहेत. निगेशन P म्हणजेच काय आहे आपल्याकडे सध्या? S1 डॅश अँड Q दॅट इज S2 और P म्हणजे S1 अँड निगेशन Q म्हणजेच S2चा डॅश. मग आता आपण सर्किट कन्स्ट्रक्ट करणार आहोत. स्विचिंग सर्किट. आता स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करत असताना आपण पहिल्यांदा हा ब्रॅकेट कंप्लीट करायचा आहे. मग ह्या ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय? S1 डॅश आणि S2 अँडने जोडलेत. अँड म्हणजे सिरीज कनेक्शन आहे आपल्याकडं. 1, 2 करा ऑब्झर्व आता या ठिकाणी. S1 डॅश आणि S2 हा दुसरा ब्रॅकेट. हे दोघं सुद्धा S1 आणि S2चा डॅश सिरीजमध्येच आहेत. मग हे जे लूप आहे ते समोर कन्स्ट्रक्ट करायचं का खाली कन्स्ट्रक्ट करायचं? तर ते ह्या मधल्या सिम्बॉलवरून ठरवायचं आहे. मध्ये काय सांगितलं आहे? ऑर सांगितलं आहे. ऑर म्हणजे पॅरलल कनेक्शन आहे. मग ऑरचं सिम्बॉल असेल तर पुढचा ब्रॅकेट म्हणजेच पुढचं लूप
खाली घ्यायचं आहे, पॅरललमध्ये आलं पाहिजे. जर अँड असतं तर समोर सिरीजमध्ये आलं पाहिजे. एवढी काळजी घेतली की आपल्याला सर्किट डायग्राम जमतेच. आत्ता काय करायचं आहे आपल्याला, ऑर म्हणजेच हे दोघंजण आपण S1 आणि S2चा डॅश बघा, S1 आणि S2चा डॅश सिरीजमध्ये, S1 डॅश आणि S2 हे सुद्धा सिरीजमध्ये. हा पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट आणि हे दोन ब्रॅकेट पॅरललमध्ये, म्हणून एकाखाली एक कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. हे कनेक्ट केलं, झाले पॅरललमध्ये. पुन्हा आपणाला बॅटरी रिप्रेझेंट करावी लागते, एक लॅम्प रिप्रेझेंट करावा लागतो आणि करंट फ्लोईंगची डायरेक्शन रिप्रेझेंट करावी लागते. दिस इज द स्विचिंग सर्किट फॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. नंबर सेकंड, P and Q or negation P and negation Q or negation P or R. आता P आहे, Q आहे आणि त्याचबरोबर R सुद्धा आहे. लेट P's switch S1 is closed, Q is switch S2 is closed, R is switch S3 is closed. निगेशन कोणाकोणाचं आलं आहे, Pचं आहे, Qचं आहे, Rचं नाही आहे. निगेशन P म्हणजे S1 डॅश मिळाला आपल्याला, निगेशन Q म्हणजेच S2 डॅश मिळाला. त्यानंतर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय सांगितलं आहे, दिलेला स्टेटमेंट पॅटर्न P and Q or रेक्टँग्युलर ब्रॅकेट निगेशन P and निगेशन Q or P or R हे रिप्लेस केले आपण. P रिप्लेस केला S1 ने अँड Q रिप्लेस केला S2 ने. और रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे असा, निगेशन P म्हणजेच S1चा डॅश अँड निगेशन Q म्हणजेच S2चा डॅश और P म्हणजे S1 और S3. आता आपणाला याची सर्किट डायग्राम काढायची आहे. मग आता ह्या सर्किट डायग्रामसाठी व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं आपण. रेक्टँग्युलर ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व करायचा आहे. मग रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 1 2 3 स्विचेस आहेत आणि हे तीनही स्विचेस ऑरने कनेक्ट केलेत, म्हणजे हे 3 स्विचेस पॅरललमध्ये आहेत. मग आता हे 3 स्विचेस पॅरललमध्ये दाखवले सुरुवातीला आपण 1 2 3. व्यवस्थित डायग्राम काढायचे आहे, काहीही याच्यामध्ये चुकण्यासारखं नाही आहे आपणाला. हे 3 स्विचेस S2चा डॅश, त्यानंतर S1 आणि S3. आता हा ब्रॅकेट आपण कंप्लीट केला. ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर अँडने S1 डॅश कनेक्ट केला आहे. अँड म्हणजे कसलं कनेक्शन, सेरीज कनेक्शन. मग याच्या आपण समोर गेलो, सेरीज कनेक्शन. इथं कोण आला, S1 डॅश. हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट झाला. इथं कोण आहे, ऑर आहे. मग आता ऑर असेल तर आपल्याला पॅरललची ॲडजस्टमेंट करायची आहे. म्हणजेच हा जो राऊंड ब्रॅकेट आहे, हा राऊंड ब्रॅकेट ह्या कंप्लीट रेक्टँग्युलर ब्रॅकेट म्हणजे या लूपबरोबर ह्या राऊंड ब्रॅकेटमधले स्विचेस पॅरललमध्ये आले पाहिजेत आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये असणारे 2 स्विचेस परस्परांशी सेरीजमध्ये आहेत. मग या ठिकाणी आपण हे 2 स्विचेस सेरीजमध्ये काढून घेतले. S1 S2 हे झालं कन्स्ट्रक्शन आपलं. सर्किट डायग्राम कंप्लीट झाली. मग पुढं काय करू शकतो आपण आता, तर इथून बॅटरी रिप्रेझेंट केली या ठिकाणी आणि करंटची डायरेक्शन दाखवली. मग अशा पद्धतीने आपणाला स्विचिंग सर्किट फाइंड आउट करता येतं. नंबर 3 P and R. पुन्हा कोण आले, P आहे,
क्यू आहे, आर आहे, निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन आर सगळेच आहेत. मग डायग्राम काढण्याच्या अगोदर लेट पी इज, क्यू इज, आर इज, निगेशन पी, निगेशन क्यू आणि निगेशन आर. पी काय आहे? स्विच S1 इज क्लोज्ड. क्यू काय सांगतो? S2 इज क्लोज्ड. आर S3 इज क्लोज्ड. निगेशन पी S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन क्यू S2 डॅश इज क्लोज्ड आणि S3 डॅश इज क्लोज्ड. त्यानंतर जे आपणाला सांगितलेलं आहे स्टेटमेंट पॅटर्न, तो स्टेटमेंट पॅटर्न आपण खाली लिहिला पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर. ह्या सगळ्यांना रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकला आहे अँड पुन्हा निगेशन पी अँड निगेशन आर. आता सुरुवातीला आपण फोकस केला आणि रिप्लेसमेंट करून घेतली. पी रिप्लेस करायचं आहे आपल्याला S1 अँड क्यू रिप्लेस केला S2 ऑर निगेशन पी म्हणजे S2चा, निगेशन क्यू म्हणजे S2चा डॅश, निगेशन आर S3चा डॅश ब्रॅकेट कंप्लीट अँड निगेशन पी S1चा डॅश अँड निगेशन आर S3चा डॅश. सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम काढण्यासाठी आपण पहिल्यांदा रेक्टँग्युलर ब्रॅकेट ऑब्झर्व केला. रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 राऊंड ब्रॅकेट आहेत आणि हे 2 राऊंड ब्रॅकेट परस्परांशी ऑरने जोडलेत. म्हणजेच रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये असणारे 2 लूप एकमेकांशी पॅरललमध्ये आहेत. मग त्यातला पहिला ब्रॅकेट S1 अँड S2 म्हणजेच सेरीज कनेक्शन. S1 अँड S2 ऑर म्हटलं की खाली आलो आपण. बघा बरोबर पॅरलल कनेक्शन झालं. S2चा डॅश आणि S3 हे कंप्लीट करून घेतलं लूप. आता पुढं हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट झाला. पुन्हा अँड आहे. अँड म्हणजे आपणाला समोर जावं लागेल आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये पण परत अँडच आहे. 1 2 S1 डॅश आणि S3 डॅश. अशा पद्धतीने आपण स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. करंट फ्लोईंग इन दिस डायरेक्शन. 3 मार्क्ससाठी हा बोर्डचा क्वेश्चन असतो. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. नंबर 4 P and negation Q or R or P and negation Q or negation R. Let P's switch S1 is closed. Q is switch S2 is closed. R switch S3 is closed. 3 स्विचेस. निगेशन कोणाचं आहे? Q आणि Rचं. निगेशन Q S2 डॅश इज क्लोज्ड. निगेशन R S3 डॅश इज क्लोज्ड. दिलेला पॅटर्न P अँड निगेशन Q अँड R. 2 ब्रॅकेटच्या मध्ये ऑर. पुन्हा P अँड निगेशन Q ऑर निगेशन R. कोणताही एक ब्रॅकेट अगोदर आपण कंप्लीट करायचा आहे. समजा हा ब्रॅकेट आपण सुरुवातीला कंप्लीट करायचं ठरवलं तर P अँड निगेशन Q अँड R म्हणजे हे 3 स्विचेस. पण ब्रॅकेट डायग्राम काढण्याच्या अगोदर आपणाला ते S1 S2 S3 ने रिप्लेस केले पाहिजेत. P रिप्लेस केला S1 अँड निगेशन Q S2 डॅश अँड R S3 ऑर पुन्हा P रिप्लेस केला S1 अँड
निगेशन क्यू S2चा डॅश ऑर निगेशन आर S3चा डॅश. आता डायग्राम काढूया. मग पहिला ब्रॅकेट आपण कंप्लीट केला. ब्रॅकेट कंप्लीट केला म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे आपणाला, तर हे 3 स्विचेस व्यवस्थित बघा आपणाला सिरीजमध्ये कनेक्ट करायचे आहेत. मग 1, 2 आणि 3 हे 3 स्विचेस आपण सिरीजमध्ये कनेक्ट करून घेतलेली आहेत. S1, S2 डॅश आणि S3. आता पुढं गेल्यानंतर इथं ऑर सांगितलं आहे 2 ब्रॅकेटच्या मध्ये. 2 ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे म्हणजे हा पुढचा ब्रॅकेट खाली आला पाहिजे पॅरललमध्ये. मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये परत काय बघितलं आपण की S1 अँड सांगितलं आहे. मग हा S1 आपण या ठिकाणी घेतला. अँड म्हणजे हा पुढचा ब्रॅकेट त्याच्या समोर येणार आहे सिरीजमध्ये. पण त्या ब्रॅकेटमधले दोघं जण ऑरने जोडलेले आहेत म्हणजेच हे दोघं परस्परांशी सिरीजमध्ये आहेत. S2चा डॅश आणि S3चा डॅश आणि इथं आला S1. हे कंप्लीट करून घेतलं आपण. आणि मग पुढं गेल्यानंतर बॅटरी कंप्लीट केली, लॅम्प आणि करंट. नंबर 5 P ऑर निगेशन P. याच्यामध्ये P आहे, Q आहे, R नाही आहे. लेट P इज स्विच S1 इज क्लोज्ड. Q इज स्विच S2 इज क्लोज्ड. R नकोच आहे आपणाला. निगेशन P S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन Q S2 डॅश इज क्लोज्ड. त्यानंतर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न P ऑर निगेशन P ऑर रेक्टेंग्युलर ब्रॅकेट निगेशन Q ऑर P अँड Q. S1 S2ने हे रिप्लेस करून घेतले तर आपणाला मिळालं S1 ऑर S1 डॅश ऑर निगेशन Q S2 डॅश ऑर S1 अँड S2. आता या ठिकाणी आपणाला डायग्राम काढायचे आहे. S1 आणि S1 डॅश कन्सिडर करताना हे 2 वेगवेगळे स्विच कन्सिडर करायचे आहेत. S1 S1 डॅश ऑरने जोडलेत म्हणजेच पॅरलल आहेत. S1 हा S1 डॅश S1 S1 डॅश मध्ये ऑर सांगितलं आहे म्हणजे आपल्याला परत खाली यायचं आहे. S2 डॅश या ठिकाणी आपण S2 डॅश कन्स्ट्रक्ट केला. पुन्हा ऑर सांगितलं आहे. हे असं करूया आपण. S1 आणि S2 सिरीजमध्ये आहेत. हे सिरीजमध्ये दोघं जण घेतले. S1 S2 S2 डॅश करा ऑब्झर्व. S1 S2 हे दोघं सिरीजमध्ये, यांच्याबरोबर S2 डॅश पॅरललमध्ये आणि हा पूर्ण ब्रॅकेट आणि हा पूर्ण ब्रॅकेट पुन्हा पॅरललमध्ये. मग आता फक्त बॅटरी, लॅम्प आणि हा करंट. अशा पद्धतीने आपण सर्किट डायग्राम काढू शकतो. क्वेश्चन नंबर 4. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट्स. मग या ठिकाणी आपणाला दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल म्हणजेच लॉजिकमधला ट्रूथ टेबल आपणाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आणि पुढं म्हटलं आहे इंटरप्रिट. आणि मग टेबल तयार केल्यानंतर आपणाला त्याचं इंटरप्रिटेशन की ह्या स्विचिंग सर्किटचा मीनिंग काय होतं. मग त्यातलं बरंचसं काम आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये केलं आहे. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं आहे. त्याचा स्विचिंग सर्किट किंवा इनपुट आउटपुट टेबल आपण तयार केला होता क्वेश्चन फर्स्टमध्ये.
फक्त पुढे जाऊन आपल्याला इंटरप्रिटेशनचंच काम राहिलेलं आहे. मग पहिल्या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय, S1 आणि S2चा डॅश पॅरललमध्ये जोडलेले आहेत. त्यानंतर S1 डॅश आणि S2 सिरीजमध्ये जोडलेले आहेत. मग सिम्बॉलिक फॉर्म करायचं म्हटलं की आपण काय करतो, सोल्युशन लिहित असताना लेट पीज स्विच S1 इज क्लोज्ड, नंतर Q इज स्विच S2 इज क्लोज्ड, तिसरं स्विच आलंच नाही आहे, निगेशन P S1 डॅश इज क्लोज्ड, निगेशन Q S2 डॅश इज क्लोज्ड. इन सिम्बॉल बघा आता S1 डॅश आणि S2, हा S1 डॅश आणि S2 सिरीजमध्ये आहेत म्हणजेच ॲडने जोडले. नंतर हे दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. S1 आणि S2चा डॅश पॅरलल म्हणजे ऑर, आणि ह्या दोघांना हे दोन स्विचेस ऑरने जोडलेत. दॅट इज इक्वल टू S1 P, नंतर S2 डॅश निगेशन Q, पुन्हा ऑर S1 डॅश निगेशन P अँड Q. आता याचा स्विचिंग टेबल. मग स्विचिंग टेबल म्हणजे आपण शिकलो पाठीमागं काय तयार करायचं आहे आपल्याला, इनपुट आउटपुट टेबल. P Q निगेशन P निगेशन Q, P ऑर निगेशन Q निगेशन P अँड Q. आणि शेवटचं काम आपलं की कॉलम नंबर 5 आणि 6, 5 अँड 6 कशाने जोडायचे आहेत आपल्याला, ऑरने जोडायचे आहेत. पीच्या एंट्रीज T T F F, T F T F, F F T T, F T F T, P ऑर निगेशन Q, P आणि निगेशन Q ऑरने जोडतोय. पहिला ट्रू, दुसरा ट्रू, तिसरा मात्र फॉल्स आणि चौथा पुन्हा ट्रू. आता निगेशन Q आणि निगेशन Q निगेशन P आणि Q अँडने जोडायचे आहेत. फॉल्स फॉल्स ट्रू आणि पुन्हा फॉल्स, फॉल्स 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 आणि पुन्हा ट्रू. एक मिनिट, फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स. 5 आणि 6 ऑरने जोडतोय. टी 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 टी. मग आता याला टॉटॉलॉजी म्हणायचं का, नाही, आपणाला इंटरप्रिट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे तर टी 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 याचा अर्थ 1 1 1 1 झाला. याचाच अर्थ लॅम्प विल ऑलवेज ऑन or the switch will always in working. नंबर सेकंड, मग हे तर लिहिलंच आपण. लेट P इज Q इज निगेशन P निगेशन Q वगैरे लिहिल्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म मांडायचा आहे सुरुवातीला आपणाला. आता सिम्बॉलिक फॉर्म S1 आणि S2, S1 S2 कशात जोडलेत आपले, अँडने कनेक्ट केलेत, ब्रॅकेट टाकला. S1 डॅश आणि S2, S1 डॅश आणि S2 डॅश हे सुद्धा अँडने जोडलेत, यांना एक ब्रॅकेट टाकला. 1 आणि 2 ऑरने जोडलेले आहेत. नंतर पुन्हा S1 ऑरने जोडलेला आहे. मग आता एका ठराविक ठिकाणी कुठंतरी आपल्याला रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकावं लागणार आहे. हे पुन्हा रिप्लेस केले. S1 रिप्लेस केला P ऑर निगेशन P अँड पुन्हा निगेशन Q ब्रॅकेट कंप्लीट ऑर S1
दॅट इज पी अँड क्यू. ट्रूथ टेबल, पहिला कॉलम पी, दुसरा क्यू, निगेशन पी, निगेशन क्यू. हा ब्रॅकेट कंप्लीट केला, निगेशन पी अँड निगेशन क्यू. पुन्हा पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथपर्यंत झालं. पी अँड क्यू पुढचा कॉलम असेल आपला. आणि त्यानंतर 1 2 3 4 5 6 आणि 7, 6 आणि 7 कशाने जोडायचे आहेत? ऑरने. मग पीच्या एंट्रीज आपणाकडं किती असतात? तर आत्ता 4च एंट्रीज असणार आहेत. 2 ट्रू, 2 फॉल्स. टी एफ, निगेशन पी, एफ टी टी, निगेशन क्यू, एफ टी. निगेशन पी आणि निगेशन क्यू अँडने कनेक्ट करतोय, म्हणजेच एफ आणि टी. आता यांच्याबरोबर ह्या कॉलम नंबर 5 बरोबर पी जोडायचं आपल्याला ऑरने. टी एफ म्हणजे टी एफ, पुन्हा टी, एफ मात्र एफ येणार, एफ टी, पुन्हा टी. आता पी अँड क्यू, टी एफ टी एफ. 6 आणि 7 ऑरने जोडतोय. पहिला ट्रू, दुसरा ट्रू, चौथा फॉल्स आणि 5वा मात्र पुन्हा ट्रू. मग आता याचं इंटरप्रिटेशन कसं लिहिणार? तर या ठिकाणी फॉल्स आला आहे, म्हणजेच स्विचिंग टेबलमधला 0 आला आहे. मग या ठिकाणी लॅम्प ऑन होत नाही. लॅम्प ऑन केव्हा होत नाही की जर आपण इथं ऑब्झर्व करायचं आहे, स्विच पी इज ऑफ म्हणजेच ओपन आणि क्यू जर क्लोज्ड असेल म्हणजेच ऑन असेल, द सर्किट विल नेव्हर वर्क. मग इंटरप्रिटेशन काय लिहिणार आपण याचं? इफ पी इज, एफ म्हणजे 0 म्हणजे ऑफ. बघा, क्यू इज ऑन. मग या कंडिशनमध्ये जेव्हा पी ऑफ आहे आणि क्यू ऑन आहे, द करंट विल नॉट फ्लो किंवा सर्किट इज नॉट इन यूज. मग याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन असाच आहे. त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे की सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे आहेत ते कंप्लीट केले पाहिजेत.